नमस्कार. भावार्थ संतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. संतांची वाणी म्हणजे केवळ शब्द नव्हे तर सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती देणारा एक अभंग आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आज आपण उलगडणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे आम्ही विशेष रीतीने स्पष्ट केले आहे. चला तर मग भक्तीच्या या प्रवासात सहभागी होऊया. मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण सगळेच ताणतणावात स्ट्रेस जगत आहोत. पण तुम्हाला माहिती आहे का, संत बहिणाबाईंच्या एका अभंगात असा एक सिक्रेट मंत्र दडला आहे जो आदिनाथांपासून तुकोबांपर्यंत पोहोचला आणि तो तुमचा मानसिक ताण कायमचा घालवू शकतो. मत्स्येंद्रनाथांनी माशाच्या पोटात राहून असं काय ऐकलं ज्याने त्यांचं जीवन बदललं? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा अभंग 17व्या शतकातील संत बहिणाबाई यांनी लिहिला आहे. बहिणाबाईंचा काळ हा सामाजिक संघर्षाचा होता. एक स्त्री म्हणून त्यांना भक्तीच्या मार्गावर चालताना कुटुंबाकडून आणि समाजाकडून प्रचंड विरोध सहन करावा लागला. त्यांचे पती सुरुवातीला त्यांच्या भक्तीच्या आड येत असत. त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रासही सहन करावा लागला. परंतु कष्टाविण फळ नाही या उक्तीप्रमाणे बहिणाबाईंनी हा सर्व त्रास सोसून आपली निष्ठा संत तुकारामांच्या चरणी अर्पण केली. हा अभंग केवळ नावांची यादी नाही, तर ती एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झालेली अनुभवशिदोरी आहे. जेव्हा एखादी व्यक्ती शून्यातून विश्व उभे करते तेव्हा तिच्या शब्दांत जे वजन असते तेच वजन या अभंगात आहे. ही अनुभववाणी आपल्याला सांगते की सत्य ज्ञान मिळवण्यासाठी परंपरेचा आधार आणि संयम किती महत्त्वाचा असतो. अभंगाचा आध्यात्मिक अर्थ आणि साधकासाठी मार्ग. हा अभंग गुरु शिष्य परंपरेची साखळी सांगतो. साधकाच्या दृष्टीने याचा अर्थ असा की ज्ञान कधीही पोकळीत निर्माण होत नाही, त्याला परंपरेचे आणि अनुभवाचे अधिष्ठान लागते. आदिनाथ ते मच्छिंद्रनाथ गुह्य ज्ञान. आदिनाथ शिव हे शुद्ध चैतन्य आहेत. त्यांनी पार्वतीला बुद्धीला उपदेश केला. मच्छिंद्रनाथांनी तो मच्छगर्भी मायेच्या उदरात राहूनही अलिप्तपणे ऐकला. गोरक्ष ते गहिनी साधना आणि कृपा. जेव्हा साधक आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवतो गोरक्ष, तेव्हा त्याला गहिनी गूढ गहन सत्याचा अनुभव येतो. निवृत्ती ते ज्ञानेश्वर प्रवृत्तीचा त्याग. जेव्हा वृत्ती निवृत्त होतात तेव्हाच खऱ्या ज्ञानाचा ज्ञानेश्वर उदय होतो. तुकोबा ते बहिणाबाई भक्तीचा कळस. ज्ञानाचे रूपांतर जेव्हा विठ्ठल भेटीच्या आर्ततेत होते तेव्हाच बहिणीसारख्या सामान्य साधकालाही मुक्ती मिळते. पहिला चरण. आदिनाथ ते मत्स्येंद्र एकाग्रता वाढवा. आदिनाथे उपदेश पार्वतीस केला. मत्स्येंद्रे ऐकिला मच्छगर्भी. अर्थ: बाहेर कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, माशाचे पोट, तरी जर तुमची एकाग्रता फोकस पक्की असेल तर तुम्ही ज्ञान मिळवू शकता. आदिनाथ शिव म्हणजे आपले शुद्ध चैतन्य किंवा सुपर कॉन्शियस माइंड. पार्वती ही प्रकृती आहे. जेव्हा ज्ञान गुपित असते तेव्हा ते मच्छगर्भी गर्भात असते. अंतर्मनावर परिणाम. हे आपल्याला सांगते की ज्ञान आपल्यात आधीपासूनच आहे, फक्त ते योग्य वेळी ऐकले अवेकन जाणे गरजेचे आहे. सामाजिक संदर्भ. त्याकाळी ज्ञान हे विशिष्ट वर्गापुरते किंवा गुप्त स्वरूपात होते. मच्छगर्भी ऐकणे हे सूचित करते की ज्ञान मिळवण्यासाठी सामाजिक बंधने आडवी येत नाहीत, केवळ जिज्ञासा महत्त्वाची आहे. नैतिक धडा. ज्ञानावर कोणाचीही एकाधिकारशाही नसावी. ज्ञान हे प्रवाही असावे. डिजिटल युगातील उपयोग. आज माहितीचा स्फोट झाला आहे, पण सत्य ज्ञान दुर्मिळ आहे. ही ओळ आपल्याला लिसन फर्स्ट आधी नीट ऐका हा संस्कार देते. सोशल मीडियावर कमेंट करण्यापूर्वी मूळ स्रोत समजून घेणे आवश्यक आहे. वास्तविक उदाहरणे. एका कंपनीचा सीईओ जेव्हा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी शॉप फ्लोअर जाऊन कामगारांच्या समस्या ऐकतो तेव्हा तो आदिनाथासारखा उपदेश न देता मत्स्येंद्रासारखा अनुभव घेतो. यामुळे कामाची संस्कृती सुधारते. आईवडील जेव्हा मुलांशी संवाद साधतात तेव्हा मुलांनी ते केवळ ऐकू नये तर ते मच्छगर्भी म्हणजे आत्मसात करावे, जेणेकरून पिढ्यांमधील अंतर जनरेशन गॅप कमी होईल. जसा एखादा विचार आपल्या डोक्यात सुप्त अवस्थेत असतो आणि अचानक योग्य मार्गदर्शक मिळाल्यावर तो कृतीत येतो, तसा हा प्रवास आहे. ताण कमी करण्याचा उपाय. आजूबाजूला कितीही गोंधळ असला तरी दिवसातील 10 मिनिटे स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्यासाठी काढा. गोंधळात शांत राहणे हीच तणावमुक्तीची पहिली पायरी आहे. दुसरा चरण. गोरक्ष ते गहिनीनाथ मार्गदर्शक शोधा. तेणे त्या गोरक्षा केले कृपादान. तेथोनी प्रकट जाण गहिनी प्रती. अर्थ: ज्ञानाचे आणि अनुभवाचे हस्तांतरण झाले. गोरक्ष म्हणजे गो इंद्रिये आणि रक्ष रक्षण करणारा. मनावर आणि इंद्रियांवर ताबा मिळवल्याशिवाय ज्ञान टिकत नाही. सामाजिक संदर्भ. गोरक्षनाथांनी इंद्रिय निग्रह आणि शिस्तीवर भर दिला. समाजात जेव्हा स्वैराचार वाढतो तेव्हा गोरक्ष इंद्रियांचे रक्षण करणारी वृत्ती गरजेची असते. नैतिक धडा. गुरुने शिष्याला केवळ माहिती देऊ नये तर त्याला पेलण्याची शक्ती कृपादान द्यावी. डिजिटल युगातील उपयोग. सोशल मीडियावर आपण इन्फ्लुएन्सरकडून काही शिकतो, पण त्यात शिस्त नसते. गहिनी प्रति प्रगट होणे म्हणजे मेंटरशिप. केवळ फॉलोअर्स वाढवणे नव्हे तर दुसऱ्याचे आयुष्य घडवणे. वास्तविक उदाहरणे.
एखाद्या सिनियर मॅनेजरने आपल्या हाताखालील कर्मचाऱ्याला मेंटी केवळ टार्गेट्स न देता त्याला कठीण प्रसंगात कसे टिकायचे हे शिकवणे. रेझिलियन्स म्हणजे कृपादान होय. कौटुंबिक जीवन. आजी आजोबांनी आपल्या नातवंडांना संस्कारांचे दान देणे, जेणेकरून इंटरनेटवरील अश्लीलता आणि हिंसेपासून ते स्वतःचे रक्षण करू शकतील. अंतर्मनावर परिणाम. जेव्हा आपण आपल्या विखुरलेल्या विचारांना इंद्रियांना एकाग्र करतो, तेव्हाच खरी कृपा किंवा स्पष्टता क्लॅरिटी प्राप्त होते. ताण कमी करण्याचा उपाय. आयुष्यात सगळी ओझी स्वतःच वाहू नका. एखादा मार्गदर्शक किंवा मेंटर शोधा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्याने मनावरचा 50% ताण कमी होतो. तिसरा चरण. निवृत्ती ते ज्ञानदेव. बाळपणीच मन खंबीर करा. गहिनीने दया केली निवृत्तीनाथा, बाळक असता योगरूप. अर्थ. अगदी लहान वयात निवृत्तीनाथांनी योगमार्ग स्वीकारला. निवृत्ती म्हणजे संसारातून ओढणे नव्हे, तर नकारात्मकतेतून निवृत्ती. ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानाचा ईश्वर. जेव्हा आपण संकटातून निवृत्त होतो, तेव्हाच आपल्याला खऱ्या ज्ञानाचा प्रबोध होतो. सामाजिक संदर्भ. निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर हे भावंड होते. समाजाने बहिष्कृत केलेल्या या बाळकांनी जगाला ज्ञान दिले. हे इन्क्लुजन समावेशकता दर्शवते. नैतिक धडा. ज्ञान मिळवण्यासाठी वय, जात किंवा सामाजिक दर्जा अडथळा ठरू नये. डिजिटल युगातील उपयोग. आज 13 ते 14 वर्षांची मुले कोडिंग किंवा स्टार्टअपमध्ये क्रांती करत आहेत. मोठ्यांनी तू लहान आहेस म्हणून त्यांना नाकारू नये, तर त्यांच्यातील योगरूप ओळखावे. वास्तविक उदाहरणे. रिव्हर्स मेंटॉरिंग. जिथे तरुण मुले जुन्या अनुभवी संचालकांना एआय किंवा नवीन तंत्रज्ञान शिकवतात. इथे वयापेक्षा ज्ञानाचा प्रसाद महत्त्वाचा ठरतो. घरातील लहान मुलाने जर पर्यावरणाबद्दल किंवा बचतीबद्दल काही चांगले सुचवले, तर पालकांनी आपला अहंकार बाजूला ठेवून ते स्वीकारणे. अंतर्मनावर परिणाम. हे ओळ सांगते की ज्ञानासाठी वय लागत नाही, तर पात्रता लागते. ताण कमी करण्याचा उपाय. ताण आल्यावर उपाय शोधण्यापेक्षा मन आधीपासूनच योग, मेडिटेशन आणि चांगल्या विचारांनी खंबीर बनवा. सराव आधी असेल तर संकट आल्यावर भीती वाटत नाही. चौथा चरण. सच्चिदानंद बाबा. कृतज्ञतेचा भाव. ओळ. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू, त्यासी अभयवरू ज्ञाने केला. अर्थ. जेव्हा अहंकार इगो पूर्णपणे गळून पडतो, तेव्हाच चैतन्य प्रसन्न होते. बहिणाबाईंची एकनिष्ठा ही मानसिक स्थिरतेचं लक्षण आहे. भक्ती आणि कृतज्ञतेमुळे भीती नष्ट होते. अभयवर. सामाजिक संदर्भ. ज्ञानेश्वरी लिहिणारे सच्चिदानंद बाबा हे लेखक होते, म्हणजे ज्ञानाचे दस्तऐवजीकरण झाले. तुकोबांपर्यंत ही परंपरा पोहोचणे म्हणजे डेमोक्रटायझेशन ऑफ नॉलेज. नैतिक धडा. कितीही मोठे झालात तरी आपल्या मुळांशी आणि गुरुपरंपरेशी कृतज्ञ रहा. डिजिटल युगातील उपयोग. आज क्रेडिट चोरण्याचे युग आहे. दुसऱ्याचे विचार स्वतःच्या नावाने खपवले जातात. ही परंपरा आपल्याला इंटेग्रिटी, प्रामाणिकपणा शिकवते. वास्तविक उदाहरणे. एखादा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यावर टीम लीडरने त्याचे श्रेय स्वतःकडे न घेता आपल्या सहकाऱ्यांना सच्चिदानंद बाबांप्रमाणे देणे. मुलांनी आपल्या यशाचे श्रेय पालकांच्या कष्टाला देणे हाच अभयवरू आहे. अंतर्मनावर परिणाम. एकनिष्ठ भाव म्हणजे विचलित न होणारे मन, फोकस्ड माइंड. जेव्हा मन एकाच ध्येयावर केंद्रित असते, तेव्हाच त्याला शांती, प्रसाद मिळते. ताण कमी करण्याचा उपाय. जेव्हा आपण कृतज्ञ, ग्रेटफुल असतो, तेव्हा मेंदूतील कॉर्टिसॉल, स्ट्रेस हार्मोन कमी होतो. जे मिळाले आहे त्यात आनंद मानायला शिका. पाचवा चरण. तुकोबा ते बहिणाबाई. समर्पण आणि सातत्य. एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी. म्हणोनी बहिणी लाधलिसे. अर्थ. बहिणाबाईंना पूर्ण श्रद्धा आणि निष्ठेमुळे शांती मिळाली. सामाजिक संदर्भ. 17व्या शतकात एका स्त्रीने बहिणाबाईंनी जाहीरपणे पुरुष गुरुला, तुकोबांना आपले मानणे ही मोठी सामाजिक क्रांती होती. हे जेंडर इक्वालिटीचे उत्तम उदाहरण आहे. नैतिक धडा. भक्ती आणि ज्ञानात लिंगभेद नसतो. एकनिष्ठ भाव असेल तरच शेवटच्या घटकापर्यंत लास्ट माइल डिलिव्हरी लाभ होतो. डिजिटल युगातील उपयोग. सोशल मीडियावर महिलांना होणारे ट्रोलिंग किंवा भेदभाव थांबवण्यासाठी बहिणीसारखा आत्मविश्वास हवा आणि समाजात त्यांच्याप्रती आदर हवा. वास्तविक उदाहरणे. बोर्ड मीटिंगमध्ये महिलांच्या मताला तितकेच वजन देणे जेवढे पुरुषांच्या मताला दिले जाते. जेव्हा एखादी महिला आपल्या कर्तृत्वाने सर्वोच्च पद मिळवते, तेव्हा ती बहिणीसारखीच परंपरेचा वारसा पुढे नेते. मुलीला शिक्षणाची आणि स्वतःचा मार्ग निवडण्याची पूर्ण संधी देणे, जेणेकरून ती कुटुंबाची आणि समाजाची वैचारिक समृद्धी वाढवू शकेल. ताण कमी करण्याचा उपाय. धरसोड वृत्ती ताण वाढवते. कोणताही एक विचार किंवा एक ध्येय पकडून त्यावर एकनिष्ठ, कन्सिस्टन्सी राहा. विचारांची स्पष्टता आली की चिंता आपोआप मिटते. आधुनिक उदाहरण. कॉर्पोरेट इगो आणि मार्गदर्शन. कल्पना करा, अमित नावाचा एक तरुण एका मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. ऑफिसमध्ये प्रचंड राजकारण चालते. त्याचे क्रेडिट दुसरेच कोणीतरी घेते आणि अमित नैराश्यात आहे. त्याला वाटते की आपण नोकरी सोडावी.
अशावेळी त्याला एक मेंटॉर गुरु भेटतात, जे त्याला सांगतात, अमित, हे राजकारण आज आहे, उद्या नसेल. तू तुझ्या कोडिंगच्या ज्ञानाच्या परंपरेशी प्रामाणिक राहा. जसे मत्स्येंद्राने प्रतिकूल परिस्थितीत ज्ञान मिळवले, तसे तू या गोंधळात स्वतःचे कौशल्य जप. अमितने आपल्या मेंटॉरवर विश्वास ठेवला, एकनिष्ठ भाव आणि केवळ कामावर लक्ष केंद्रित केले. काही काळाने ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले, तसेच अमितच्या कामाचा प्रभाव इतका पडला की त्याच्या विरोधकांनाही नतमस्तक व्हावे लागले. तात्पर्य, आयुष्यात कितीही वादळ आले तरी आपल्या गुरुवर, मग ते तुमचे आईवडील असोत, शिक्षक असोत किंवा आदर्श विचार असोत, विश्वास ठेवला की यशाची परंपरा अखंड राहते. डिजिटल युगासाठी संदेश. आजच्या काळात मूल्यांची घसरण रोखण्यासाठी हा अभंग एथिकल अल्गोरिथम म्हणून वापरता येईल. 1. कंटेंट फिल्टर, जे ऐकाल ते मत्स्यगर्भी असावे, फिल्टर केलेले आणि शुद्ध. 2. चेन ऑफ रेस्पॉन्सिबिलिटी, आपल्याकडे असलेले कौशल्य पुढच्या पिढीला विनामूल्य आणि आनंदाने द्या, ओपन सोर्स विस्डम. 3. रिस्पेक्टिंग डायव्हर्सिटी, जात, धर्म, वय आणि लिंग या पलीकडे जाऊन माणसाची योग्यता ओळखा. ही गुरुपरंपरा आपल्याला शिकवते की आपण साखळीतील एक दुवा आहोत, मालक नाही. ही ह्युमिलिटी, विनम्रता आजच्या सेल्फी आणि आय मी मायसेल्फच्या युगात सर्वात मोठी गरज आहे. हा अभंग अनुभवाचा कसा आहे? उदाहरण, हा अभंग केवळ वाचण्याचा नाही, तर तो एक फ्लो चार्ट आहे. उदाहरण, समजा तुम्हाला एखादी कला शिकायची आहे, उदाहरणार्थ संगीत. आदिनाथ पार्वती, गुरूंकडे असलेले मूळ ज्ञान. 2. मच्छिंद्र गोरक्ष, तुम्ही ते ज्ञान कान देऊन ऐकले आणि रियाज साधना सुरू केला. 3. निवृत्ती ज्ञानदेव, रियाज करताना तुमची इतर विषयांतून निवृत्ती झाली आणि तुम्हाला त्या कलेचे ज्ञान प्राप्त झाले. 4. तुकोबा बहिणी, शेवटी ती कला तुमची भक्ती बनली आणि तुम्हाला आत्मिक आनंद, प्रसाद मिळाला. अनुभव, जेव्हा तुम्ही एखादे काम पूर्ण एकाग्रतेने करता तेव्हा तुम्हाला वेळेचे भान राहत नाही. तो क्षण म्हणजेच या अभंगातील प्रसाद मिळण्याचा क्षण होय. स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी उपयोग. आजच्या युगात हा अभंग मेंटल वेलबिंगसाठी एका टूलसारखा वापरता येईल. वारसा आणि आधार, सेन्स ऑफ बिलॉंगिंग. तणावाचे मुख्य कारण म्हणजे मी एकटा आहे ही भावना. हा अभंग सांगतो की तुम्ही एका मोठ्या परंपरेचे भाग आहात. हा विचारच मनाला सुरक्षितता, सिक्युरिटी देतो. माहिती विरुद्ध ज्ञान, इन्फॉर्मेशन वर्सेस विस्डम. आज आपण माहितीच्या ओझ्याखाली, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड दबलो आहोत. हा अभंग उपदेश आणि कृपा यावर भर देतो. म्हणजेच केवळ वाचू नका, तर ते अनुभवा, एक्सपिरियन्स. स्वीकार, एक्सेप्टन्स. जसे सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वरांनी अभय दिले, तसेच आपण स्वतःच्या चुकांचा स्वीकार करून स्वतःला अभय दिले पाहिजे. स्वतःवर प्रेम करणे हाच स्ट्रेस कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. एकाग्रता, फोकस. तुकोबांपासून बहिणाबाईंपर्यंत जो भाव आहे तो म्हणजे फ्लो स्टेट. कामात पूर्णपणे मग्न होणे म्हणजे स्ट्रेसला थारा न देणे. दृष्टिकोन बदलणारा संवाद. आदिनाथांची परंपरा आणि मानवी उत्क्रांतीचे विज्ञान. आदरणीय श्रोते हो, आज आपण जो अभंग ऐकला तो केवळ वारकरी संप्रदायाचा इतिहास नाही, तर तो मानवी जाणीवेच्या उत्क्रांतीचा, एव्होल्युशन ऑफ कॉन्शियसनेस नकाशा आहे. आपण जेव्हा हा अभंग ऐकतो तेव्हा आपल्यासमोर फक्त व्यक्ती उभ्या राहतात, पण आज आपण आपला दृष्टिकोन बदलून पाहूया. विज्ञानाची दृष्टी. मित्रांनो, आधुनिक विज्ञान सांगते की ऊर्जेचे वहन एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत होताना तिचे क्षय होऊ नये. आदिनाथांनी पार्वतीला जे सांगितले ते मच्छगर्भी ऐकले गेले. याचा अर्थ असा की निसर्गात कोणतीही गोष्ट वाया जात नाही. तुम्ही जे बोलता, जे विचार करता, ते या विश्वाच्या क्लाउड स्टोरेजमध्ये साठवले जाते. प्रक्रियेचा वेग. या अभंगात प्रसाद आणि कृपादान हे शब्द वारंवार येतात. विज्ञानात याला कॅटलिस्ट म्हणतात. एखादी रासायनिक प्रक्रिया वेगवान करण्यासाठी जसा उत्प्रेरक लागतो, तसे सामान्य माणसाचे महामानवात रूपांतर करण्यासाठी गुरु हा कॅटलिस्ट म्हणून काम करतो. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना दिलेला तो स्पर्श म्हणजे सिनॅप्टिक फायरिंग होते, ज्याने एका 13 वर्षांच्या मुलाला विश्वाचा बाप बनवले. आपल्या जीवनात याचा उपयोग काय? हा अभंग ऐकल्यानंतर तुमचा दृष्टिकोन असा बदलायला हवा की मी एकटा नाहीये. तुमच्या मागे आदिनाथांपासून तुकोबांपर्यंतची एक अथांग नॉलेज बँक उभी आहे. विज्ञानानुसार आपण सर्वजण ताऱ्यांच्या धुळीपासून स्टारडस्ट बनलो आहोत. जर आदिनाथांचे ज्ञान ज्ञानेश्वरांपर्यंत पोहोचू शकते, तर ते तुमच्या आमच्यापर्यंतही पोहोचू शकते. गरज आहे ती फक्त मच्छगर्भासारखी एकाग्रता आणि निवृत्तीसारखी शांतता निर्माण करण्याची. हा अभंग म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कळस आहे. वायरलेस ट्रान्समिशनचा शोध लागण्यापूर्वी हजारो वर्षे आधी विचारांचे आणि ऊर्जेचे वायरलेस संक्रमण कसे करावे हे आपल्या संतांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे हा अभंग म्हणताना केवळ भक्तीच नाही, तर आपल्यातील सुप्त ऊर्जेचा, पोटेन्शियल एनर्जी शोध घेण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा. या अभंगाचा वैश्विक सारांश. 1. ज्ञानाचा धबधबा. ज्ञान हे स्थिर नसते, ते वरून खाली वाहत येते. शिव तुकोबा. आपण जर हा प्रवाह थांबला तर समाज सडतो. 2. भाषेच्या पलीकडे. आदिनाथांनी संस्कृतमध्ये दिलेले ज्ञान तुकोबांपर्यंत येताना लोकभाषा झाले.
जगातील सर्व थोर तत्ववेत्यांनी सॉक्रेटिस ते ओशो नेहमी लोकांच्या भाषेत संवाद साधला आहे. 3. अनुभवाचे प्रामाण्य. हा अभंग पुस्तकी ज्ञानाचा नाही तर प्रसादाचा ग्रेस आहे. सॉक्रेटिसने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे या अभंगातील भक्तियोगात मिळतात. 4. काळातीतता टाइमलेसनेस. हजारो वर्षांपूर्वीचा आदिनाथ आणि 300 वर्षांपूर्वीच्या बहिणाबाई एकाच धाग्यात गुंफल्या आहेत. हे सिद्ध करते की सत्य कधीही जुने होत नाही. तरुण पिढीला आणि मिलेनियल्ससाठी मसुदा मॉडर्न पर्स्पेक्टिव्ह. विषय तुमच्या आतील सक्सेस अल्गोरिथम डिकोड करा. मित्रांनो, आपल्याला वाटतं की अध्यात्म म्हणजे फक्त वयस्कर लोकांसाठी किंवा हिमालयात जाण्यासाठी असतं, पण हा अभंग म्हणजे चक्क एक मेंटरशिप प्रोग्राम आहे. आजच्या भाषेत समजून घेऊया. द सोर्स आदिनाथ. जसा एखादा ओपन सोर्स कोड असतो तसं हे मूळ ज्ञान विश्वात आहे. द बीटा टेस्ट मच्छिंद्र गोरक्ष. कोणीतरी ते आधी टेस्ट केलंय, कष्ट घेतलेत. तुम्हाला व्हील रिइन्व्हेंट करण्याची गरज नाही, फक्त योग्य मेंटोर शोधा. फोकस मोड निवृत्ती. आजच्या भाषेत याला डीप वर्क म्हणतात. जेव्हा तुम्ही नोटिफिकेशन बंद करून निवृत्ती कामात शिरता तेव्हाच तुम्हाला फ्लो स्टेट ज्ञानेश्वर गाठता येते. द वाइब. तुकोबा बहिणी. शेवटी सगळं कशासाठी? पीस ऑफ माइंड आणि ऑथेंटिसिटीसाठी. जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असता, एकनिष्ठ भाव, तेव्हाच तुम्हाला यश पचवता येतं. बॉटम लाईन. हा अभंग सांगतोय की लाईफमध्ये शॉर्टकट नसतात, एक लेगसी फॉलो करावी लागते. तुमच्या कष्टाला जेव्हा योग्य मार्गदर्शनाची जोड मिळते तेव्हाच तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. निष्कर्ष आणि कृती. हा अभंग आपल्याला शिकवतो की आपण एकटे नाही आहोत. आपल्यामागे हजारो वर्षांच्या ज्ञानाची आणि संतांच्या आशीर्वादाची साखळी आहे. आपण फक्त त्या साखळीचा एक दुवा बनायचे आहे. आजची कृती. आज दिवसभरात तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरात कोणी तुमच्यावर टीका केली किंवा तुमच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर न देता केवळ 2 मिनिटे शांत राहा. मनातल्या मनात तुमच्या गुरूंचे किंवा आराध्य दैवताचे स्मरण करा. पहा, शांत राहिल्याने तुमची ऊर्जा कशी वाचते आणि तुम्हाला त्या परिस्थितीतून मार्ग कसा सापडतो. हा अभंग आपल्याला सांगतो की आपण एका मोठ्या परंपरेचा भाग आहोत. जसे ज्ञानेश्वर माऊलींनी सच्चिदानंद बाबांना अभय दिले, तसेच हे संत विचार आपल्याला आजच्या धकाधकीच्या जीवनात अभय, फिअरलेसनेस देतात. शांत राहणे ही क्रिया नाही, ती एक साधना आहे. हा अभंग केवळ गुरु परंपरेची यादी नाही तर ती एक पॉझिटिव्ह एनर्जीची साखळी आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर अशाच शांततेच्या मार्गासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजूंसोबत शेअर करा.